नमस्कार सर्वांना। महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय वरोरा, जिल्हा चंद्रपूर अंतर्गत नैसर्गिक शेती अभियान 2026-27 अंतर्गत मौजा नांद्रा तालुका वरोरा इथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय वरोरा व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिलांची तूर पिकाच्या शेतीशाळेचा पहिला वर्ग घेण्यात येत आहे। मी दुर्गे मॅडम, उपकृषी अधिकारी वरोरा। आज आपण दशपर्णी अर्क कसा तयार करायचा त्याबाबत बोलणार आहोत आणि प्रत्यक्ष करून पण घेणार आहोत। आता हे बघा, आपण एक ड्रम घेतला आहे। हा ड्रम आहे 200 लिटरचा आहे, पण आपण यामध्ये 170 लिटर पाणी घेतलेलं आहे, कारण हा सर्व जर पाला टाकल्यावर तो वर येईल, म्हणून याला आपण पाल्यासाठी जागा ठेवलेली आहे। आणि आपण 10 प्रकारचा जो पाला जनावर खात नाही असा पाला आपण घेतलेला आहे। त्यामध्ये कडुलिंब आहे, करंज आहे, रुईचा पाला आहे, पपई आहे, सीताफळ आहे, कनेर आहे, भूतगांजा, एरण, गुडवेल, निरगुडी 10 किलो, देशी गाईचे शेण आणि 5 लिटर गोमूत्र हे सर्व साहित्य 200 लिटरच्या पाण्यासाठी आहे। जर आपण 100 लिटर पाणी वापरलं तर हेच साहित्य आपण अर्धा घेऊ शकतो। याप्रमाणे आपल्याला 10 प्रकारचा पाला घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला सर्व पाला 2 किलो आणि कडुलिंबाचा पाला 5 किलो घ्यायचा आहे। हा सर्व पाला चिरून घेतला व तो आता ड्रम मध्ये टाकू। हे बघा, असा हा पाला आपण आता एक इथे टाकू। बघा ताई, तुमचं नाव सांगा। हा, यानी रुईचा पाला टाकायचा। सीताफळाचा पाला यानी कडुलिंबाचा बघा इतका मोठा पाला आणलेला आहे, पूर्ण 5 किलो आहे। हा धोत्र्याचा पाला आहे, थोडा कमी झालाय। कनेरचा पाला आहे, हा पपईचा पाला, करंजचा पाला आहे। याप्रमाणे आपण 8 प्रकारचा पाला इथे टाकलेला आहे। उन्हाळा असल्यामुळे सध्या पूर्ण पाला मिळालेला नाही। 5 लिटर गोमूत्र टाकत आहे। उन्हाळा असल्यामुळे थोडा पाला तुम्हाला कमी मिळेल, पण एकदा पेरण्या झाल्या तुमच्या की भरपूर पाला मिळेल। 5 लिटर यामध्ये गोमूत्र टाकलेलं आहे। आता आपण यामध्ये हे 10 किलो गाईचं शेण म्हणजे पातळ करून घेतलेलं आहे। बघा, स्लरी करून घेतलेली आहे। हे टाकायचं, घड्याळाच्या काटेच्या दिशेने फिरवायचा याला। तुम्हाला दररोज फिरवायचा आहे आणि तुम्ही घरी करत असाल तर सावलीमध्येच तुम्हाला असा ड्रम ठेवायचा आहे आणि याच्यावर काहीतरी झाकून ठेवायचं। याप्रमाणे आपल्याला 25 ते 27 दिवस असंच दररोज एकदा फिरवायचं आहे। त्यानंतर पातळ फडक्याने आपल्याला हा अर्क गाळून घ्यायचा आहे व तो एका थंड जागेमध्ये बाटल बंद करून किंवा झाकण लावून आपल्याला ड्रममध्ये ठेवायचा आहे। पिकावर फवारणी करण्यासाठी आपण बाजारातून बुरशीनाशक, कीटकनाशक व टॉनिक पण विकत घेऊन आणतो। कमी पैशाचं, कमी खर्चाचं तंत्रज्ञान आहे। जर या पद्धतीने आपण दशपर्णी अर्क तयार केला तर त्यामध्ये त्या पानामधील हिरवा भाग म्हणजेच नत्र, तसेच या पानामधील कीटकनाशकाचा अंश व बुरशीनाशकाचा अंश पण असतो। त्यामुळे आपल्याला याचा उपयोग कीटकनाशक, बुरशीनाशक व तसंच टॉनिक म्हणून सुद्धा होईल। कीड रोग येण्यापूर्वी पिके 20 ते 25 दिवसाची असताना आपण 15 ते 18 लिटरच्या पंपाला दशपर्णी अर्क 80 ml व पिके मोठी झाल्यावर 120 ते 130 ml अर्क टाकून आपण प्रति पंप याप्रमाणे फवारणी करायची आहे। दशपर्णी अर्क सर्व पिकांसाठी चालतो आणि जैविक असल्यामुळे आपल्या जे मेन आहे आपलं नैसर्गिक शेती मिशन, त्याच्यासाठी नैसर्गिक असल्यामुळे हे चांगलं आहे। आपण हळूहळू केमिकलचा वापर कमी करू शकतो। जर आपल्याकडे हेच उपलब्ध नाही आहेत, आपण कुठून वापरणार आहोत, नैसर्गिक शेती कशी करणार आहोत? म्हणून हे सर्वांनी करून वापरायचं आहे। धन्यवाद।